जागरण म्हणजे पहिला भराड व्हायचं, भराडानंतर गोंधळ, आणि गोंधळानंतर जागरण व्हायचं. वाटतं की अरे बरोबरच आहे किंवा काहीतरी वेगळं आहे, कारण आपल्या पांढरपेशा वर्गामध्ये सतत हे घडत नाही. लग्न गुंज झाली, कार्य झालं, वास्तुशांती आली तर त्यांच्याकडे पारंपरिक जर काही गोंधळ किंवा जागर असेल तर ते केलं जातं. ते 25 वर्षातनं कधीतरी कार्य होतं त्यावेळेला ते घडतं. पूर्वी हे नैमित्तिक असायचं, म्हणजे बलुतेदारी पद्धती होती. त्याच्यामध्ये ब्राह्मणाला कसं आहे नैमित्तिक कार्य, वास्तुशांत, लग्न, मुंजी ही असायचीच. पण त्याचा चरितार्थ चालावा म्हणून सत्यनारायण पूजा आहे किंवा मग इतर काही जे आहेत वर्षभरातले, तसं या लोककलांमध्ये किंवा या समाज जीवनामध्ये एकूण भारतीय संस्कृती म्हणली ना आपण, तर अर्थकारण सुद्धा इतकं उत्तम पद्धतीने गुंफलेलं आहे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. मी ॲडव्होकेट रोहित एरंडे आपल्या सगळ्यांचं अभ्यास मंडळातर्फे स्वागत करतो. आज एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. नेहमी इथे वेगवेगळ्या विषयांवर बौद्धिक व्याख्यानं होतात, पण महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राचा इतिहास, संगीत हा असा कार्यक्रम माझ्या मते हा पहिल्यांदाच होतो आहे. आणि आपल्या सगळ्यांचे जे इथले संयोजक, आयोजक श्री व सौ परळीकर, माझे सासू सासरे, यांचा चुलत भाऊ आणि त्यांचे सहकारी श्री मंदार परळीकर आणि सहकारी हे आपल्या पुढे आज कार्यक्रम सादर करतात. आपली बँकेतली नोकरी सांभाळून मंदार परळीकर गेले अनेक वर्ष या क्षेत्रात आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांना महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राचं संगीत याच्यात विशेष रुची आहे. आणि नुसती रुची नाही तर ते त्यात पूर्णपणे गुंतलेले आहेत. त्यांच्या वेशभूषेवरनं पण तुम्हाला लक्षात येईल. जाणता राजासारख्या लोकप्रिय नाटकात ते गेले अनेक वर्ष काम करत आहेत. आणि आत्ताचे शिवाजी महाराजांवरचे शिवाअष्टक हे जे 8 पिक्चरमधले जे 2 पिक्चर आहेत, सुभेदार आणि फत्ते शिकत, त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण कदाचित तुम्हाला आत्ता त्यांच्या वेशभूषेवरनं कळणार नाही, पण त्या पिक्चरमध्ये त्यांनी महत्त्वाचा रोल केलेला आहे. तर अशा आज श्री मंदार परळीकर आणि त्यांचे 2 सहकारी हे आपल्याला त्यांच्या कार्यक्रमातून, लाईव्ह कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राची वाद्य ह्याच्याबद्दलची माहिती आत्ता सांगणार आहेत. त्याचा आपण आस्वाद घेऊया. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना मंदार परळीकरांना आत्ता एका फाउंडेशनतर्फे लता मंगेशकर पुरस्कार, हा मानाचा पुरस्कार पण मिळालेला आहे. हा एक वन ऑफ द पुरस्कार आहे. अशा अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, पण आत्ता हा नुकताच मिळालेला आहे, म्हणून मी देखील त्यांचं अभिनंदन करतो आमच्या अभ्यास मंडळातर्फे. धन्यवाद. त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत. त्यातला अमर आग हा सावरकरांवरचा पूर्ण भारतात मुख्य म्हणजे भारताचा इतिहास, त्यातले स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, याच्यावर अमर आग हे नावच तुम्हाला कळेल की किती त्याच्यात काय त्याच्यामध्ये कंटेंट असेल. तर आता आपण त्यांचा कार्यक्रम फार वेळ घेत नाही, सुरू करू. धन्यवाद. निराकार ओंकार निर्गुण रूप गणेशा तुझे रूप तेज स्वरूप, तुझ्या रतीला नवी लक्षदीप, कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. गणपती गजवदना गौरीकानंदना, गजवदना
झळकते मोद वक्रतुंड उजळते पूर्ती करील जो कामना पूर्ती गजानन गणपतीचं स्मरण आपण करतो. मग आता भरतनाट्यम असेल, विविध कला आहेत, शास्त्रीय संगीत असेल, या सर्व गोष्टींमध्ये आपण घरात पूजा मांडली आपण त्याचं स्मरण केल्याशिवाय पुढे पाऊल टाकत. आता या लोककला आहेत ना, त्या लोककलांमध्ये सुद्धा गणपतीचं स्मरण हे केलं जातच. आता थोडक्या वेळामध्ये जेवढा जास्तीत जास्त विषय मांडता येईल तेवढा मी मांडण्याचा प्रयत्न करणार. गोंधळी मंडळी आहे, त्यांना नैमित्तिक कामंही आहेत. लग्न झालं, गुंज झाली, नंतर तुमचं वास्तुशांत आहे, गोंधळ येतो. हो, पण वर्षभर चरितार्थ कसा चालवायचा? तर मग नवरात्र आहेत, अश्विनातलं नवरात्र आहे, चैत्रातलं नवरात्र आहेत. मग त्यांना आरत्या असतात घरोघरी. मग घरोघरी जायचं, एक आरती म्हणायची. अशी घरं किती अजूनही चंदूभाऊ 150-200 घरं करतात. 9 दिवस. हो, 9 दिवस. आणि मग ते काय लगेच नाही काय दक्षिणा त्याची. 9 दिवसानंतर मग ते बलूत पूर्वी जसे घ्यायचे, मग कोरडा शिधा असेल काय असेल. तर असं प्रत्येक आता याच्यामध्ये किती 360 जमाती आहेत. आता या जमाती कशा निर्माण झाल्या बुवा? तर शिवपूर्व कालामध्ये म्हणजे साधारण पदांची रचना आपण बघितली ना, तर ज्या वेळेला मुघल आक्रमण या भारत देशावर सुरू झाली आणि घरातला देव हा जिवंत राहिला, मग देवळातल्याही मूर्ती फुटायला लागल्या. मग त्यावेळेला गोंधळांनी काय केलं, तर हा देव जिवंत राहायला पाहिजे बुवा, म्हणून त्यांनी गळ्यात घातला तुळजाभवानीचं टाक आणि मग ते गावोगाव फिरायला लागले. आता याच्यात भराडी, दौरी, जंगम, नंदीबैलवाले, जोशी, मानभाव, पोतराज, पुत्तूराजू, मूळ तमिळ तेलुगू मधलं ते, पण अशाच नंदीबैलवाले. आणि मग ही मंडळी आपली घरदार सोडून ही समाजात बाहेर पडली. आणि मग यांनी काय केलं, भाषा ही अस्मिता, भाषा संपली की संपलं सगळं. मग ती मराठी भाषा जागृत ठेवली, तो देव जागृत ठेवला. पूर्वी त्याला वृत्तपत्र नव्हती, बातम्या काढायच्या नाहीत, या गावातनं त्या गावामध्ये, त्या गावातनं त्या गावामध्ये. मग ही मंडळी काय करत, त्यांना सगळी परिस्थिती माहिती असायची. आणि मग त्यानुसार त्यांनी या बातम्या सांगणं, येथून पुढे बरे होईल नाना. त्यांची पदं पण तशी, भक्ती सुखे दोन वाढेल नाना, अरे बरं होणार आहे सगळं, काळजी करू नका. लोक बाटवली जात होती, तलवारीच्या धारेवरती मारली जात होती, कापली जात होती, धर्मांतरण केली जात होती. त्याला हिंदू मंडळींमध्ये सुद्धा शरीफजी, शहाजी ही नावं सुरुवात केली होती. संस्कृती बदलायला सुरुवात झाली होती. आणि मग त्यावेळेला काय केलं, हे आता भटके विमुक्त म्हणून म्हणले जातात. वास्तविक ते तसेच का? वास्तविक स्वातंत्र्यानंतर इंग्रजांचं सरकार गेल्यानंतर जो एक मोठा बदलाव व्हायला पाहिजे होता की या मूळ प्रवाहात ही मंडळी आणली गेली पाहिजे होती, झालं नाही. जनजागृती, फासेपारधी मंडळी, तडवी भिल्ल किंवा ही ना प्रचंड मोठी शूरवीर जमात की जे इंग्रजांविरुद्ध लढले, पण त्यांना त्या गुन्हेगारी कायद्याच्या ह्याच्यामध्ये अडकवण्यात आलं. आणि तो एक मोठा समाज, आता गोपाळ गोसावी समाज, म्हणजे बायका कमान टाकून मातीमध्ये रुतलेली सुई पापडीने उचलण्याचं कसब त्यांच्याकडे, पण त्यांना मूळ प्रवाहातच आपण आणलं नाही. पण मग या लोकांनी ही संस्कृती जिवंत ठेवली. तर आता आपण घेतला गण. आता वकील साहेब मगाशी म्हणाले की नेहमी बौद्धिक प्रधान असे कार्यक्रम होतात. आता ह्याच्यामध्ये पण ते आहे बरं का, आपण काय जड मांडणार नाही आपण, पण रंजनाच्या माध्यमातून. आता तुम्ही आत्ताचा गण ऐकला, ह्याच्यावर छाप नव्हता कोणाचा, पण गोंधळाचे गण वेगळे, भराडाचे गण वेगळे. आता ही मंडळी पण वेगवेगळी, भराड करणारे वेगळे. भराड कोणाचं, तर नाथांचं म्हणजे नवनाथ, आणि मग आदिनाथ म्हणजे कालभैरव, हे देवांचे सेनापती. तुम्ही लक्षात घ्या, इतका अभिमान आणि ना ओतप्रोत अभिमान बाळगावा अशी आपली संस्कृती. आणि त्याची सांगड अशी घातली ना फार पूर्वीपासून, आहारा विहारा सहित. मग त्या जातक कथा कोणी लिहिल्या असतील आणि काय केलं असेल, डोक्याबाहेरचे विषय राहतात. तर कालभैरव जयंती झाली मागच्या महिन्यामध्ये, त्यांना जिलबीचा किंवा इमृतीचा प्रसाद लागतो. कुत्रा आहे त्यांचं वाहन, हे सेनापती देवांचे.
एक क्षेत्रपाल रक्षक आणि कालभैरव, मार्तंड भैरव, प्रलय भैरव, अष्टभैरव, प्रचंड भैरव आणि हे सगळे जे आहेत ना हो ते ओज निर्माण करणारे, तेज निर्माण करणारे. तर त्यांच्या घालतात ते भराड, त्याला वाद्य वाजवलं जातं डौर. बर आता वाद्यांचं कसं काय, आज आता वृत्तपत्रात जी बातमी आली त्याच्यात महाराष्ट्राची वाद्य याचाही प्रसार. तर आता त्या काळी कुणीतरी मोठं कातड असं ताणून ठेवलं असेल वाळवत. हो पूर्वी त्याची कातडाची वस्त्र नेसली जात आणि त्यावर फांदी पडली असेल किंवा दगड पडला असेल, खडा पडला असेल, त्याच्यातनं नाद निर्माण झाला. मग त्याला मानवाला शोध लागला असेल की अरे हा कसा लागला असेल शोध, तर अरे ह्याची वाद्य बनवता येऊ शकतात बरं का. मग अशी विविध वाद्य, त्याची पात्र वेगळी, भांडी वेगळी, आणि मग डौर निर्माण झाला. तर आता हा डौर आहे. डाका आणलाय, डाका म्हणजे डोर. तर आता गण आपण जो सादर केला तो गण आपला लोककलेतला, हो पण अगदी रागदारीतला यमन रागातला एक गण तुकोबरायांनी लिहिलेला, तो एक पहिला आता एक सादर करतो. नमिला रे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी, मुळार मी नानार मी, मुळारंभी नानारंभी, नाचत अंगणी शब्द आहे का? आणि लारे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी. शेषफणीवर मेरू आधारित, शेषफणीवर मेरू आधारित, वाल्मिकी वचनी वा वा. आणि लारे गजवादांचा खामी, वाल्मिकी वचने आणि लारे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी. तुका म्हणे जातो मी तुझला, तुका तुका म्हणे, तुका म्हणे या तुम्ही तुझला, मनाचा विकल्प, मनाचा विकल्प विकला रे गजवादांचा नमिला रे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी, नमिला रे गजवादांचा खामी. जसे गोंधळाचे गण वेगळे, तसे भराडाचे वेगळे, जागरणाचे वेगळे. हो आता कुठेही रात्रीची जागरण आता राहिलेली नाही. नाही इतर कारणासाठी आपण जागरण करतो, पण भगवंतासाठी जागरण म्हणजे अवघड झालंय. हो तर आता मुद्दा असा आहे की मग त्याचे रात्रभर जागरण, अहो त्याला रंजन काय नव्हतं. हे आता आलंय व्हॉट्सअप आणि फेसबुक वगैरे. हो ते आता ना माणसांची ना 30 सेकंद फक्त बैठक राहिलेली आहे. ते रील 30 सेकंदाच्या पेक्षा आपण करू शकत नाही. काय वाचायला घेतलं तरी सुद्धा मध्येच उठून जावं असं वाटतं. बसल्या बैठकीला पूर्ण कादंबरी संपवली, पुस्तक संपवलं असं होत नाही. हो कारण ते आपली मानसिकता बदलत गेली. पूर्वी जागरण म्हणजे पहिला भराड व्हायचं, भराडानंतर गोंधळ, आणि गोंधळानंतर जागरण व्हायचं. भैरवानं घोड्यावरी आवडीन पायली सोनारी, भैरवनाथ घोड्यावरी आवडीन पायली सोनारी, सोन्याची नगरी नाव सोनारी, सोन्याची नगरी नाव
हा काखे झोळी हाती त्रिशूळ भाला डमरू शोभे डाव्या करीला डमरू शोभे डाव्या करीला भैरवनाथ घोड्यावरी आवडीन पायली सोनारी आता आवडीन पायली सोनारी आता आवडीन पायली सोनारी. भाराडाचं पद झालं भैरवनाथ घोड्यावरी आवडीनं पायाले सोनारी. पण तत्पूर्वी मी सांगतो की एक तो पठ्य बापूरावांचा अकट विकट तो एक गण फक्त दोन अकट विकट तुझे रूप बिकट बहु संकट निकट कट लगट खरा अकट विकट बहु रूप विकट बहु संकट निकट अकट विकट तुझे रूप बिकट बहु संकट निकट कट लगट खरा अकट विकट तुझे रूप बिकट बहु संकट निकट कट लगट खरा. अहो कटलाचा ट एवढे ट कधी म्हणायचे लोकांनी मराठी भाषेच्या एवढी आता आला कधी परिस्थिती ना आता कुठेही गेलं की सांगतात जरा सोपं मराठीत सांगावं. सोपं मराठी म्हणजे आंग्ल मिश्रित हिंदीतला गण हा हिंदीतला हिंदीतला देखील गण आहे कसा आहे तो जागराचा गण. वा बडे मलुखान आदिनाथ भीन निर्धार वा वा पीछे पानो का पसार जल ऊपर गोलंकार सामने खड़े एक तार गंगे ने लिया अवतार खंडरायचा बल्लाळ पुत्र गवरी का वा वा गणराज नाम है उनका सागर 14 विद्ये का बड़ा सुल्तान भड़क रहे किले पर निशान वा 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 मलुखान बड़ा दीवान भड़क रहे किले पर निशान. हे चंद्रकांत लसूण कुठे म्हणलं सुरुवातीला परिचय देण्यापेक्षा थोडी कला सादर करावी आणि मग यांना राज्य शासनाची शिष्यवृत्ती त्यांनी भीमसेन अण्णा जोशी उपराष्ट्रपती कृष्णकांत नंतर आशाबाई खाडिलकर अशांच्या घरी गोंधळ घातलेला आहे. हा म्हणजे तिथं ताल आणि स्वर दोन्ही भारतरत्नांकडे गोंधळ म्हणजे साधी गोष्ट नाही. पण पाठा असा अफाट की 7 दिवस 7 रात्र इथं तुम्ही बसून राहिलात आणि आम्ही उभे राहिलो तरी एक पद परत नाही एवढा पाठा आणि संत वाङ्मय सगळं. हे त्यांचे चिरंजीव हे उच्च विद्या विभूषित आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर आंग्ल भाषेत म्हणायचं झालं पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी आपलं हे वृत्ती घरातली चालवली पाहिजे. हे रेणुराई गोंधळी तर ते संबळ हा त्यांनी आता आपल्या हातात धरलेला आहे तो आणि नामांकित हे रगीचं काम आहे जागर वाद्य इथं असं कांदा लसूण वर्षित चालतच नाही कडक काम लागतं असं सगळं कडक लागतं. तर आपण बघितलं डौरचं पद ऐकलं. आता डाका या शब्दांवरनं म्हणी पण ठरल्या डाका आला. तर अजून बहुजन समाजामध्ये लग्न ठरलं विवाह ठरला की डाक वाजवला जातो. डाकाची पदे आपण आता घाणा भरतो. आता हल्ली आपण मिक्सरला ते हळकुंड वगैरे गुंडाळतो पण जाती राहिली नाहीत ज्योती राहिली नाहीत. मुसळ कुठनं तरी आणायचं कोणाकडे आहे का बुवा त्या असं सगळी शोधाशोध काळ बदललाय. पण त्यावेळेला काय होतं जसं आपण कोविडमध्ये बघितलं की एक वाहन बंद झाल्यावर त्याच्यावर अनुषंगिक किती गोष्टी बंद पडतात. पंक्चरवाला आहे धाबे चालवणारे पेट्रोलवाले तसं एक गोष्ट आपण पाटा वरवंटा गेला जातं गेलं त्याच्याबरोबर अनुषंगिक किती गोष्टी बंद झाल्या आपल्या ही पद्धत गेली ना सगळी. तर आता हे डाका वाद्य त्यांनी आणलेलं आहे. आता हे वाद्य कसं आहे शिवशंकरांचं डमरू जे आहे त्याला डाक म्हणतात. आता हे जे वाद्य आहे गुडघ्यात धरून हा तर याला कुडपणं किंवा घोडा आणि हे जे आहे ते चाटीचं. आता याच्या ज्या वाद्य आहेत तर आता बसण्याची पद्धत गुडघ्यावर बसायचं म्हणजे माझ्या आरक्याला बसणार पोट बीट वाढलेलं असल्या मंडळीला वाजवता येणार नाही
पण चंदूभाऊंनी तब्येत राखलेली आहे त्यामुळे त्यांना जमत ते. आणि याचे स्वर म्हणजे जसे तंतुवाद्याला संवादिनीला स्वर आहेत तसं याचे पण स्वर येत ना वाजून दाखवू. हा ते होणार ना ते आधी वाद्याचा परिचय करून देतो. आणि मग हे हा जो अंगठा आहे हा कमी जास्त करून त्याची पद आहेत त्याप्रमाणे ते जाईल. 14 नमन. हो लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर डाका वाजवला जातो. मी तुम्हाला म्हणलं तसं गाणं कुळाच्या. म्हणलं जातो. कुळ धर्म कुळाच्या. कसं हो स्वयंपाकी उत्तम कुठला तर भाजी आणण्यापासून भांडी घासण्यापर्यंत जो करतो तो स्वयंपाकी. तर लोककला म्हणजे नुसतं वाद्य वाजवलं म्हणजे झालं का हो. ते वाद्य उत्तम पद्धतीने तयार हा उर्दू शब्द आहे. हो सिद्ध करता येणं आणि त्याची निगा त्याचा मेंटेनन्स हे जर सगळं जमतं त्याला तो खरा टाका. आता दैवत जशी आहेत ना तसं आपण म्हणतो की बेल शिवशंकरांना तुळशी विष्णूला तशी दैवतांची वाद्य ठरलेली आहेत. आता हे संबळ आहे हे जगदंबा आईसाहेबांचं वाद्य. हा नंतर खंजिरी हे मल्हारीचं वाद्य. मल्हारीला भंडारा वाहतात आईसाहेबांना कुंकू लावतात. हे जे नाथ आहेत सगळे म्हणजे ज्योतिबा हे इकडं नाथ वस्तोबा हो त्यांना गुलाल त्यांचं वाद्य ढोल हो. तर असं सगळं ना झांज हा झांज जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं पुढं मांडत राहतो. आता गोंधळाच्या वेळेला काय केलं जातं देव बोलणे आता सगळे दैवत वा आम्ही आता आमच्या इथं मंगल कार्य झालेले वधूवर किंवा वास्तू झालेली त्यामुळे घरामध्ये जागर वाद्य वाजवावं. आता परवा आम्ही गोंधळ केला रात्रभर केला आणि ते घरातलं पाळलेलं कुत्रं होतं ना ते कडेला बांधून ठेवलं. इकडं संबळ वाजायला लागलं की त्या अंगावर भुंकायचं. हो ती जगदंबा कशी आहे बरोबर तिथं नाही हा ना. आता त्याची काहीतरी व्यवस्था देवाधर्माचा आपण करतोय. आता हे श्रद्धा जो विषय ना किंवा एखाद्याच्या त्याच्यावर श्रद्धा आहे नाही हा वेगळा भाग आहे. पण तुम्ही एकंदरीत लक्षात घ्या की आपल्या हिंदू धर्मामध्ये ना सर्व मुभा आहे. तुम्हाला मूर्ती पूजायची का पूजन करा, नाही पूजायची का नका पूजन करू. कुठला आग्रह नाही, कोणी उरावर बसलं नाही, कोणी काय नाही. मग बुद्ध म्हणले मला वेगळ्या मार्गाने जायचंय जा तुम्ही. जैन म्हणले तीर्थंकर वेगळ्या मार्गाने जातो. लिंगायत म्हणले आणखीन कुठं जातो. आपल्याकडे सर्व एकम सत बहुधा विप्राहा वदंती. मार्ग वेगवेगळे भिन्न असले तरी एकाच त्या परमेश्वराकडे जाणार आहे अशी आमची धारणा आहे. त्यामुळे तो विषय वेगळा. पण मग आता याच्यामध्ये ती जी सांगड घातली गेली ना फार कमाल आहे. आता पूर्वी रात्रभर काम व्हायचं त्याला कथा मांडली जायची. महिषासूर मैत्य निळावंतीची कथा हो
खंडरायाची कथा, त्याची पदं आणि ते अशी उभंच आहे नाही. तुम्ही जसली मराठी भाषा बघा, आत्ता मगाशी 2 गण ऐकले आपण, पठ्यपापुरांनी गण रचलेला, सगळे आकट विकट बहु निकट. सोपं काम नाही. आता देव बोलले जातात. हो आंबे उदे बोला साजिरे कुंडले मनोहर गोमटी नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी नागर नागर खोपा. आता खोपा माहितीये का खोपा कुठलं काय? बाई गेल्या 84 झाली, जाताना कट ठेवून गेल्या. मुलींना केवढा देखील माहिती नाही. मुली फार हुशार झाल्या. हो केक काढून टाकला आणि नुसता वडा नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी वटी विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी कास पितांबराची चंदन सुगंधित साजेवटी कास पितांबराची चंदन सुगंधित साजेवटी गोंधळाला आली सुलक्षण सुलक्षणा गोंधळा राजस तेजो राशी मिरवी शिरोमणी वेल्हाळा राजस तेजो राशी मिरवी शिरोमणी वेल्हाळा कोटी रवी शशी प्रभा. आई साहेबांचं तेज काय वर्णन केलंय? काय शक्तीचं तेज. कोटी रवी शशी प्रभा तेजे लोपल्या सकळा कोटी रवी शशी प्रभा तेजे लोपल्या सकळा आणि नकळे ब्रह्मादिका अनुपम्य हिची लीळा नकळे ब्रह्मादिका अनुपम्य हिची लीळा सावरी सुकुमार गोरी भुजा शोभती चारी
भुजा शोभतीच्या अन सखोल वक्षस्थळ सुडाळ पदक झळकेवरी वो सखोल वक्षस्थळ सुडाळ पदके झळकेवरी कटी क्षुद्र घंटिका नाद करिता ती माधुरी वो कटी शुभ्र घंटिका नाद करिता ती माधुरी अन गरजती चरणी वाकी अभिनव संगीत नृत्य करी गर्जती चरणी वाकी अभिनव अहो, संगीत. ते नृत्य कुठलं आहे कथकली आहे भरतनाट्यम आहे हा आणखी कुठलं आहे कथक आहे हो आता हे साल फिरसा निघालाय पण तुम्हाला सांगतो आपल्या या ज्या सगळ्या कला आहेत ना या भगवंताला समर्पित होत्या हो मुस्लिम आक्रमणानंतर त्या मानवी रंजनाचं साहित्य म्हणून आल्या बर अन्यथा तुम्ही मंदिरातनं बघा मंदिरामध्ये वर्तुळ आहे कासवाच्या पुढे तर ते देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी बर मग मुस्लिम आक्रमण ज्यावेळेला झाली त्यावेळेला राजाच्या रंजनासाठी म्हणून या कला सगळ्या बाहेर पडल्या बर ना तर सगळं भगवंताच्या समोर अरे तू तुझ्याकडनंच घेतलं मी तुझ्या चरणी अर्पण केलंय हा गर्जती चरणी वाकी अभिनव संगीत नृत्य करी वर्जती चरणी वाकी अभिनव संगीत नृत्य गायन करी आता वाद्य बघा आपला पखवाज नटराज दैवत आहे आपली प्रत्येक गोष्टीला आपण आता बुद्धीची देवता सरस्वती म्हणतो हो गायन कला आता तिथं नटराजाच्या अर्धनारी नटेश्वराची पूजा करतो बर तेव्हाही ज्यावेळेला नाट्यप्रयोग सादर केला जातो त्यावेळेला स्वस्तिक चिन्ह जे आहे हो त्याचं पूजन केलं जातं ब्रह्माचं त्याचं कारण असं आहे की मी तो नाहीये मी त्या भूमिकेत जाणार आहे हो मला ते नाट्य सादर करायचंय बर आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी अधिष्ठान म्हणून भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणून तुम्ही अजूनही बघा कुठेही हे जे कलाकार मंडळी आहेत आता भरतनाट्य मंदिरात आपण गेलो तिथं आता ते उगाच कुंकू इकडे तिकडे विस्कटलं जातं म्हणून वगैरे पण ते असं पेंट केलेलंच आहे ऑइल पेंट पण तिथं ते स्वस्तिक मांडलं जातं त्याचं पूजन केलं जातं आणि नाट्यप्रयोगाला सुरुवात केली जाते अष्टांगी मंडित काय वर्णावी रूप ठेवणी वो अष्टांगी मंडित काय वर्णावी रूप ठेवणी आणि सोलीव शुद्ध रसाची होती व लावण्याची खाणी वो सोली व शुद्ध रसाची वा वा वा. होती व लावण्याची खाणी सर्व कला संपन्न मधुर बोले हास्यवदनी वो सर्व कळा संपन्न मधुर बोले हास्यवदनी आता श्रीमंत बाबासाहेब पुरंदर आहेत ना ते एक वाक्य नेहमी म्हणायचे की प्रपंच करताना गृहिणीच्या गालावर खळी नाही पडली तरी चालेल पण कपाळावर आठी येता कामा नये हो मग जगदंबेचं वर्णन काय केलंय सर्व कळा संपन्न मधुर बोले हास्यवदनी वदनी आणि बहुरूपे नटली अनादी शक्ती नारायणी बहुरूपे नटली वा वा. आदी अनादी शक्ती नारायणी गोंधळाला आली सुलक्षण अष्टांगी मंडित काय वर्णावी रूप ठेवणी अष्टांगी मंडित आता जगदंबेनी घट कुठं मांडला कुठं आंबेने घट मांडला पंढरपूर महानगरी व घटस्थापना केली आंबेने पंढरपूर आणि महानगरी आसमानी मंडप दिला तिने तालावरी व आसमानी मंडप दिला हो. तिन्ही तालावरी आरंभीला गोंधळ हिने चंद्रभागे तिरी व आरंभीला गोंधळ देवीने चंद्रभाग्याती आणि आली भक्त काजा या भक्तांच्या कल्याणासाठी हो. आली भक्त काजा कृष्णाबाई योगेश्वरी आली भक्त काजा कृष्णाबाई योगेश्वरी गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला गोंधळाला आली देवा गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आता या गोंधळाला किती दैवत होती कोण कोण होते संख्या किती 33 कोटी देव चामुंडा 8 कोटी भैरव वो 33 कोटी देव चामुंडा 8 कोटी भैरव आणि नारद तुंबर गायन करती पुष्पांचा वर्षाव ब्रह्मा सगळी माया दाखवली काय करत काय सांगता येत नाही
इथं कोटीशिवाय संख्या नाही. जायचं आहे. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव. आरत्या कुरवंड्या करती पुष्पांचा वर्षाव. आरत्या कुरवंड्या करती पुष्पांचा वर्षाव. नारद तुंबर गायन करती ब्रह्मा नंदी गंधर्व. नारद तुंबर गायन करती. वा वा वा. गायन वा वा करती ब्रह्मानंदी गंधर्व. आणि वंदी चरण रज तेथे तुकयाचा बांधव. वंदी चरण रज तेथे तुकयाचा बांधव. गोंधळाला आली सुलक्षणा. समाजात जे घडायचं ना, तुम्ही बघा आता बघितलं, आता हे चालू त्याचं सगळं अद्ययावत राहायला लागतं. नेमकं काय चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे मग ते थोडं हसून थोडं गंभीर, केवळ आपलं हे चाललंय म्हणून असं नाही, तर थोडे विनोद. आणि मग अशा पद्धतीने तंत पंत आणि संत यांनी संस्कृती जागृत ठेवली. बर. साहित्य तंत म्हणजे गोड म्हणजे शाहीर. मग आता ही शायरी निर्माण कुठून आली? गोंधळातनं. पण रोज दैनंदिन पद म्हणायचे. पंत म्हणजे कोण? तर मोरपंत. आणि हे जे साहित्यिक मंडळी यांच्या आर्या ओवी ज्ञानेशाची आणि का आर्या मयूरपंताची, ते मोरपंत. जगन्नाथ पंडित हे पंत मंडळींमध्ये. आणि संत म्हणजे ज्ञानोबा माऊली, सावतामाळी, गोरा कुंभार. अहो काय वेडं व्हावं हे साधलं संतांनी. ते वेडे झाले आणि मग त्यांनी केवढं साहित्य निर्मिती. म्हणजे तुम्हाला सांगतो की हे भगवत भक्तीप्रती नेण्यासाठी म्हणून संतांचं फार मोठं योगदान आहे. आपण कल्पना करू शकत नाही. बर ना. आपण एक आता आम्ही आमच्या बालपणी बघितलं, आता आम्ही मुलांना सांगतो, तर त्या सिंहगड रस्त्याला जायचं म्हणजे रात्री संध्याकाळी 7 वाजता नको वाटायचं, कारण ती पूर्ण वडाची झाडं अशी अंधार. आता आमचे वडील सांगायचे सारसबागेच्या पुढे जंगल होतं. मी त्यांना म्हटलं तुम्हाला जंगल म्हणजे आता ताडोबातच जायला लागेल. कारण लोक म्हणतात आम्ही सदनिका पिरंगुटला सदनिका घेतली. बर. शिवापूरला राहतो आम्ही. अहो हे तर कधी स्वप्नात आणलं नव्हतं. तर मुद्दा असा की आपण त्या समाजकालीन परिस्थितीचा जर फार सखोलपणे जर विचार केला, आता गोनी दांडेकरांची कादंबरी मोगरा फुलला, 700 वर्षांपूर्वीचं ते गावंड गाव आळंदी ग्राम कसं असेल ते त्यांनी त्याच्यात. मग त्यावेळची भाषा कशी असेल? कुत्रा हा शब्द वापरलेला नाही, त्यांनी कुत्र्याला सुने असा शब्द उपयोगात आणलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या मराठी भाषिकांना वाचताना पहिली 2 पानं देवालाच द्यायला लागतात. कळतच नाही मराठी. पण मुद्दा असा की मग या तंतपंत संतांनी या लोककलांमधनं समाज परिस्थिती, आता पुढचं जो गोंधळ पद आहे ना, तर ते बालेघाटी प्रकारचं. बर.